आता महाराष्ट्राची खबरबातला सुरुवात करूयात। बारामतीतील नियोजित नमो रोजगार मेळाव्यामुळे पुन्हा एकदा बारामती आणि पवार चर्चेत आलेले आहेत। पण ही चर्चा मेळावा आयोजित करणाऱ्या सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त शरद पवारांचीच होते। याचं कारण ठरलंय पवारांनी खेळलेली लंच डिप्लोमसीची खेळ। पण आता शिंदे फडणवीसांनी मात्र पवारांच्या पंक्तीत बसणं टाळल्याचं समोर येतंय। पाहूयात। स्वादिष्ट झुणका, ज्वारी बाजरीची रुचकर भाकरी, झणझणीत ठेचा, वांग्याची आणि मेथीची भाजी, तोंडी लावायला लसणाची चटणी आणि गव्हाच्या खिरीचा गोडवा। हा बेत कुठल्या मराठमोळ्या हॉटेलमधला नाहीये, तर ही मेजवानी आहे देशाच्या राजकारणातले मातब्बर म्हणवल्या जाणाऱ्या शरद पवारांच्या गोविंद बागेतील घराची। बारामतीत शनिवारी सरकारचा रोजगार मेळावा पार पडतोय। या मेळाव्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बारामतीत येत आहेत। त्यामुळे हीच संधी साधत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीसांसाठी खास जेवणाचा बेत आखल्याचं समोर आलं। आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मला असं वाटतं पत्रही लिहिलं आणि फोनही केला होता की आपण सगळे आमच्या बारामतीत येत आहेत। आपल्या बारामतीत मुख्यमंत्री आणि DCM1 आणि DC2 येत आहेत। तर त्यांनी सगळ्यांनी बारामतीत आल्यावर अतिथी देवो भव, आम्हाला खूप आनंद वाटेल जर तुम्ही आमच्या घरी जेवायला आलात। खरं तर गुरुवारी बारामती रोजगार मेळाव्याची निमंत्रण पत्रिका समोर आली होती, ज्यात विद्यमान खासदार असलेल्या शरद पवारांचं नाव टाळल्याचं समोर आलं। सत्ताधारी पवारांना टाळण्याचा प्रयत्न करत असले तरी शरद पवार मुरब्बी राजकारणी आहेत। पवारांनी कार्यक्रमात जाणारच असं सांगत टाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या थेट पाहुणचाराची खिळी केली। पवारांच्या खिळीनंतर आता निमंत्रण पत्रिका बदलण्यात आली। त्यानंतर आता सत्ताधारी शिंदे फडणवीसांनी पवारांच्या घरी जेवणाचं निमंत्रणही टाळल्याचं समोर आलंय। शिंदे फडणवीसांनी पवारांच्या पंक्तीला बसणं टाळलं असलं तरी शुक्रवारच्या दिवसाची सुरुवातच पवारांच्या निमंत्रणाच्या खमंग चर्चेनं झाल्याचं दिसलं। क्या देखेंगे उसको, ये का सवाल भी नहीं है और ये कोई खबर भी नहीं। वातावरण मात्र महाराष्ट्राच्या राजकीय पक्षाने सांभाळलं आणि म्हणूनच दिसतंय ना की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या वातावरणामध्ये भर घातली, म्हणून शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं। त्यांनाही द्यावंसं वाटलं आणि यांना दिलं पाहिजे असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत असंही दिसलं। एकंदरीतच बारामतीत रोजगार मेळावा घेऊन पवारांना शोभ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना हे प्रकरण चांगलंच अंगलट आल्याचं दिसलं। पवारांचं नाव नसल्यानं एक दिवस आधीच निमंत्रण पत्रिका बदलण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली। त्यात पवारांनी थेट जेवणाचं निमंत्रण देत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। आता सत्ताधाऱ्यांनी नियोजित दौऱ्याचं कारण पुढे करत यातून सुटका केली खरी, पण बारामतीच्या रोजगार मेळाव्यातून सत्ताधाऱ्यांची प्रसिद्धीपेक्षा नामुष्कीच जास्त झाली अशी चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।